नमस्ते दर्शक हो, चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला. आपल्या वाहिनीच्या नावामध्येच केदार पूजा प्रवास प्रवास नावाचा शब्द आपल्या वाहिनीमध्ये आहे. प्रवास करायचा तर आपल्यासाठी वाहन अत्यंत आवश्यक असतं. तुम्ही मागच्या 2.5-3 वर्षामध्ये आपल्या वाहिनीवरती अनेक चलचित्रांमध्ये आमची पूर्वीची ऐरावती बघितलेली असेल. ऐरावती म्हणजेच आता तुम्हाला जी पटलावरती दिसते आहे ही आमची टाटा पंच क्रिएटिव्ह आयरा नावाची गाडी होती. टाटा पंचचं सगळ्यात टॉप मॉडेल आम्ही ऑटोमॅटिक मधलं पेट्रोल मधलं 3.5 वर्ष वापरलं आणि नुकत्याच झालेल्या पाडव्याला आमच्या परिवारामध्ये ही नवीन गाडी आलेली आहे जिचं नाव आहे महिंद्रा XUV 3XO AX7L पेट्रोल ऑटोमॅटिक. म्हणजेच महिंद्रा XUV 3XO मधलं सगळ्यात टॉप मॉडेल जे आहे ते आम्ही घेतलेलं आहे. आता ह्या पुढच्या आमच्या प्रवासांमध्ये ही गाडी आमच्या बरोबर असणार आहे आणि हिचं पण नाव आम्ही ऐरावती ठेवणार आहोत. तुम्हाला आजच्या या छोट्याशा चलचित्रामध्ये आणि इथून पुढच्या काही चलचित्रांमध्ये मी या महिंद्रा 3XO AX7L पेट्रोल ऑटोमॅटिकची महत्त्वाची फीचर्स समजावून सांगणार आहे. आजच्या या छोट्याशा चलचित्रामध्ये मी फक्त तुम्हाला आमच्या नवीन गाडीची तोंडओळख करून देणार आहे. मी काही व्हेकल या फील्डमधला एक्सपर्ट नाहीये, त्यामुळे मी काही पॉईंट्स लिहून घेतलेत, ते फक्त तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग गाडी आपण बाहेरनं बघूयात. पॉवर ट्रेन बद्दल पहिल्यांदा माहिती सांगतो. या गाडीचं इंजिन जे आहे 1.2 लिटर टर्बो इंजिन आहे आणि टॉर्क कन्व्हर्टर असलेलं अत्यंत स्मूथ आणि सगळ्यात जास्त पॉवरफुल इंजिन आहे. ह्या सेगमेंटमध्ये ज्या अन्य गाड्या येतात त्यांच्यापेक्षा या गाडीला सगळ्यात जास्त पॉवरफुल इंजिन येतं. ह्या इंजिनमध्ये पॉवर इतकी आहे की 129 bhp ची पॉवर आहे आणि 231 Nm टॉर्क हे इंजिन जनरेट करू शकतं. आणि टॉर्क कन्व्हर्टर असल्यामुळे ह्या गाडीला गिअर चेंजिंग गाडीमध्ये अजिबात कधीही जाणवत नाही. म्हणजे ह्याच्या आधी आमच्याकडे टाटा पंच AMT होती, त्याच्यामध्ये गिअर शिफ्ट होताना थोडंसं तरी जाणवायचं. या AX7L मध्ये अजिबात जाणवत नाही, कारण टॉर्क कन्व्हर्टर आहे. जसं टॉर्क कन्व्हर्टर बरोबर अतिशय पॉवरफुल इंजिन हे आहे, तसंच ह्या गाडीला 6 स्पीड गिअर बॉक्स आहे आणि ड्राईव्ह करायला अतिशय कम्फर्ट असणारी ही गाडी आहे. खूप सुंदर वाटतं गाडी चालवायला, खूप कॉन्फिडन्स येतो गाडी चालवायला. ओव्हरटेक करताना, घाटांमधनं घाट चढताना अत्यंत सुंदर वाटतं गाडी चालवण्यासाठी. आणि फ्युएल एफिशियन्सी बद्दल जर बोलायचं झालं तर साधारणपणे कंपनी 18 ॲव्हरेज म्हणते, काही लोक 20 पण म्हणतात, पण मी आत्तापर्यंत साधारण 1200 किलोमीटर ही गाडी चालवलेली आहे. मला हायवेजवरती ह्या गाडीने आत्तापर्यंत 15 मॅक्सिमम मायलेज दिलेलं आहे. सिटीमध्ये 8 ते 10च्या रेंजमध्ये ॲव्हरेज देतं. थोडंसं लांब सिटीमधल्या बंपर टू बंपर ट्रॅफिक नसेल तर 11 पर्यंत सुद्धा ॲव्हरेज देते किंवा मायलेज देते. पण हायवेमध्ये आत्तापर्यंत मला पहिल्या 1200 किलोमीटरमध्ये मॅक्सिमम 15च मायलेज मिळालेलं आहे. कदाचित पहिली सर्व्हिसिंग झाल्यानंतर या गाडीचं मायलेज वाढू शकेल. आता आपण या गाडीची काही की फीचर्स बघूया. ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहेच, क्रूज कंट्रोल आहे विथ ॲडॉप्टिव्ह क्रूज कंट्रोल आहे, कारण हे टॉप एंड मॉडेल असल्यामुळे ह्याला ॲडॉप्टिव्ह क्रूज कंट्रोल आहे. पुश बटन स्टार्ट स्टॉपचं फीचर आहे. कीलेस एंट्री नावाचं फीचर आहे. त्याच्यानंतर पॉवर विंडो, 4 पॉवर विंडोज दिलेल्या आहेत. ORVM ऑटो फोल्डेबल आहेत. IRVM जो आहे तो ऑटो IRVM आहे. आणि त्यानंतर कूल ग्लो बॉक्स सुद्धा या गाडीला आहे. ही काही मेन फीचर झाली या गाडीची. आता आपण काही कन्व्हिनियन्स आणि ड्राईव्ह मधली कम्फर्ट फंक्शन्स काय काय आहेत ती बघूयात. या गाडीमध्ये 3 मोड येतात गाडी चालवायला. झिप, झॅप आणि झूम असे 3 मोड येतात. झिप म्हणजे लोएस्ट पॉवर असलेला मोड आहे. झॅप म्हणजे नॉर्मली ती बाय डिफॉल्ट झॅप मोडला चालते, मध्यम पॉवर आहे. आणि झूम मोडला टाकली तर सुपर पॉवर आपल्या गाडीमध्ये येते. असे 3 मोड आहेत. त्याच्यानंतर टचस्क्रीनची जी फीचर्स असतात ती सगळी आहेत. माझं टॉप एंड मॉडेल असल्यामुळे मी ॲड्रेनॉक्स नावाचं महिंद्राचं ॲप पण माझ्याकडे आहे. त्या ॲड्रेनॉक्सची पण फीचर मी पुढच्या कुठल्या तरी चलचित्रामध्ये तुम्हाला दाखवेनच. पण अतिशय कम्फर्ट आणि कन्व्हिनियंट, चालवायला कन्व्हिनियंट असणारी ही गाडी आहे. ॲडॉप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि ADAS लेवल 2 ची सगळी फीचर्स असल्यामुळे ही गाडी चालवायला सिटीमध्ये सुद्धा आणि हायवेवरती सुद्धा खूप सोपं जातं आणि खूप कम्फर्टेबल वाटतं. आता आपण सेफ्टीची आणि ADASची काही महत्त्वाची फीचर्स बघूया. या गाडीला 360 डिग्री कॅमेराची सोय आहे. 4 कॅमेरे आहेत आणि महिंद्रानी गाडीमध्ये मेमरी कार्ड लावण्याची प्रोव्हिजन दिलेली आहे. आपण जर महिंद्राकडून मेमरी कार्ड विकत घेऊन 32 GB मेमरी कार्ड गाडीमध्ये लावलं तर 4ही कॅमेऱ्यांचं गाडी जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत रेकॉर्डिंग होत असतं आणि ते रेकॉर्डिंग आपण नंतर बघू शकतो किंवा वापरू सुद्धा शकतो. हे खूप चांगलं फीचर अवेलेबल आहे. म्हणजे महिंद्रा 3XO XUV AX7L मॉडेल जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला एक्सटर्नल डॅश कॅम लावण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यानंतर ADASची सगळी फीचर्स आहेत. लेन कीप असिस्ट, लेन वॉर्निंग, ऑटो कोलायजन वॉर्निंग, ऑटो कोलायजन ब्रेकिंग म्हणजे ऑटोमॅटिक ब्रेकिंग,
ॲडॉप्टिव्ह क्रूज कंट्रोल ही सगळी फीचर्स ॲडासची या गाडीमध्ये आहेत आणि रडार बेस्ड ॲडास असल्यामुळं फॉगी कंडिशनमध्ये, डस्टी कंडिशनमध्ये, कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्ही गाडी चालवत असाल तरी ॲडास या गाडीचं उत्तम चालतं. सेफ्टी रेटिंग जर तुम्ही ह्या गाडीचं म्हणाल तर महिंद्राची गाडी असल्यामुळे हेवी गाडी आहे, बुलडोझर किंवा रणगाडा चालवण्यासारखं ही गाडी चालवताना वाटतं आणि 5 स्टार सेफ्टी रेटिंग तर ह्या गाडीला आहेच. तुमच्यापैकी कोणी जर नवीन 4 चाकी गाडी घेण्याच्या विचारात असाल, महिंद्रा घ्यावी का, नेक्सॉन घ्यावी का, किया घ्यावी, किया सेल्टोस घ्यावी, असा जर विचार तुमच्या मनामध्ये असेल, दुविधा असेल आणि महिंद्राच्या 3XO बद्दल जर तुम्हाला जास्त जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या काही महिन्यांमध्ये येणाऱ्या आमच्या वाहिनीवरच्या चलचित्रांकडे लक्ष ठेवा. पुढच्या काही महिन्यांमध्ये मी तुम्हाला ह्या गाडीची सगळी फीचर्स छोट्या छोट्या चलचित्रांमध्ये समजावून सांगणार आहे. त्यामुळे आमच्या वाहिनीवरील इंडियन कार्स नावाची जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टवरती नक्की लक्ष ठेवा. तर दर्शक हो, आता कॅमेरा मी हातामध्ये घेतलेला आहे आणि गाडी बघायला आता आपण आरंभ करूयात. गाडी बघण्याचा आरंभ आपण पुढच्या बाजूनी नेहमीप्रमाणे करतो आहोत. सगळ्यात पहिलं तुम्हाला गाडीचा फ्रंट लुक दिसतो आहे. समोर सगळं ग्लॉसी फिनिश दिलेलं आहे. महिंद्राचा लोगो मध्यभागी दिसतो. हेडलॅम्प जे आहेत ते प्रोजेक्टर हेडलॅम्प आहेत. हाय बीम, लो बीम एकाच याच्यामध्ये आहे. त्याच्या खाली आपल्याला फॉग लॅम्प दिसतात. LED फॉग लॅम्प आहेत. प्रोजेक्टेड नाही आहेत, साधे आहेत, पण LED फॉग लॅम्प आहेत. मध्यभागी जर आपण बघितलं तर इथे आपल्याला कॅमेरा आहे. ॲडासचा कॅमेरा इथे आहे आणि खाली रडार आहे, ॲडासचं रडार. दोन्ही बाजूला गाडीच्या पार्किंग सेन्सर्स आपल्याला बघायला मिळतात. हा एक पार्किंग सेन्सर आहे आणि असाच पार्किंग सेन्सर पलीकडे तिथे सुद्धा आहे. वरती विंडशील्ड वरती जर बघितलं आपण तर विंडशील्ड मध्ये मध्यभागी समोर आपल्याला ॲडासचा कॅमेरा आणि रेन सेन्सिंग वायपरचे सेन्सर इथे मध्यभागी बघायला मिळतात. वायपर गाडीला दिलेले ते नॉर्मल वायपर दिलेले, स्पेशल वायपर नाहीयेत. महिंद्राने इथे कॉस्ट कटिंग केलेलं आहे. समोरच्या बाजूला आहोतच तर गाडीचं इंजिनही तसंच बघून घेऊया. मी आता बॉनेट उघडलेलं आहे. बॉनेट अतिशय हेवी आहे, म्हणजे महिंद्राची गाडी असल्याचं फिलिंग आपल्याला हे बॉनेट उघडताना येतं. हे इंजिन आहे. मगाशी मी आरंभाला तुम्हाला या इंजिनची माहिती सांगितलेली आहे. या सेगमेंटमधलं सगळ्यात जास्त पॉवर असलेलं हे इंजिन आहे. या गाडीमध्ये एक सेफ्टी फीचर अजून एक हे आपल्याला बघायला मिळतं जे अन्य चॅनलवरती कोणीही सांगत नाही. आपण गाडीचं बॉनेट ओपन केलं तर हॅझार्ड लाईट कंटिन्युअस ब्लिंक करत असतात. हे फीचर बहुतेक सगळ्या गाड्यांमध्ये नसतं, जे ह्या गाडीमध्ये आहे. जोपर्यंत बॉनेट उघडा आहे तोपर्यंत हॅझार्ड लाईट ऑन राहतील किंवा ब्लिंक करत राहतील. आता आपण साईड व्ह्यू बघूयात गाडीचा. गाडीचा साईड व्ह्यू असा दिसतो. ORVM, ऑटो फोल्डेड ORVM इथे आहेत. गाडीचे टायर जे आहेत टॉप एंड मॉडेल असल्यामुळे ह्याला 17 इंची टायर दिलेले आहेत. पण जरी 17 इंची टायर असले तरी गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स आहे तो चेंज होत नाही. 201 mm ग्राउंड क्लिअरन्स सगळ्या मॉडेलला सेम आहे. बहुतेक सगळ्या लोकांना किंवा काही लोकांना असं वाटतं की टायर मोठा असेल टॉप एंड मॉडेलला तर ग्राउंड क्लिअरन्स सुद्धा जास्त असेल, पण असं नसतं. टायर साईज जरी मोठी असेल तरी गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स तेवढाच आहे. कंपन्यांनी ती गेम केलेली असते. सामान्य लोकांना कंपनीच्या ह्या खेळी समजत नाहीत. मागचे टायर म्हणजे चारी टायर 17 इंची आहेत. ड्रायव्हर सीटला जर बघितलं तर आपल्याला रिक्वेस्ट सेन्सर बघायला मिळतो. ड्रायव्हर डोअर जे आहे त्याला फक्त रिक्वेस्ट सेन्सर दिलेला आहे. बाकी कुठल्याही डोअरला रिक्वेस्ट सेन्सर नाही. रिक्वेस्ट सेन्सरनी डोअर अनलॉकिंग किंवा कीने आपण जेव्हा गाडी अनलॉक करतो त्यावेळेला सुद्धा गाडीमध्ये सेफ्टी फीचर एक्स्ट्रा आहे, जे अन्य गाड्यांमध्ये नसतं. ते मी तुम्हाला गाडीच्या सेफ्टीच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. बाकी सगळ्या डोअरला नॉर्मल हँडल आहेत. गाडीच्या कलरचीच हँडल दिलेली आहेत. क्रोम फिनिश किंवा वेगळ्या फिनिशची हँडल दिलेली नाहीत. मागच्या बाजूला गाडीचं ब्रँडिंग दिसतं. XUV 3XO AX7L ब्रँडिंग हे फक्त टॉप एंड मॉडेललाच येतं. अन्य मॉडेल्सला, खालच्या मॉडेल्सला हे ब्रँडिंग दिलेलं नसतं. खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर नंबर प्लेटच्या दोन्ही बाजूला 2 आपल्याला पार्किंग सेन्सर दिसतात आणि मध्यभागी नंबर प्लेटच्या वरती कॅमेरा आहे. खाली ही स्किड प्लेट जी आहे ही कंपनीनेच दिलेली आहे. मी ॲक्सेसरीजमध्ये लावलेली नाहीये. ॲक्सेसरीज मी या गाडीला अतिशय कमी लावलेले आहेत. मी तुम्हाला नंतर दाखवेन. इथे वरती जर बघितलं तर कनेक्टेड टेल लॅम्प आपल्याला बघायला मिळतो. रात्रीच्या वेळी अत्यंत सुंदर दिसतो आणि गाडीची व्हिजिबिलिटी मागच्या बाजूने खूप सुंदर राहते. मागच्या विंडशील्ड वरती जर बघितलं तर मागे वायपर दिलेला आहे. त्याच्यानंतर हाय माउंटेड स्टॉप लॅम्प दिलेला आहे. याच्यामध्ये पाणी उडवण्याची सुद्धा सुविधा आहे. वरती शार्पिन अँटिना नाहीये, साधा अँटिना दिलेला आहे. आणि सगळ्यात वरती टॉपला जर बघितलं तर पॅनोरामिक सनरूफ, म्हणजेच याला स्कायरूफ म्हणतात. महिंद्राच्या भाषेमध्ये स्कायरूफ म्हणतात. खूप मोठ्या साईजचं सनरूफ दिलेलं आहे. मी गाडीत आतमध्ये बसल्यावर मी तुम्हाला हे ओपन करून दाखवेन. गाडीचा टॉप व्ह्यू आहे. रूफ रेल्स दिलेले गाडीला. मी कुठल्याही बाहेरच्या ॲक्सेसरीज लावलेल्या नाही आहेत. जी गाडी जशी आहे तशीच आहे. खूप कमी ॲक्सेसरीज मी लावलेल्या आहेत.
त्यामुळे मी हे बाहेरचं काही लावलेलं नाही. जशी गाडी कंपनीने दिलेली आहे तशीच बाहेरनं दिसते आहे. बाहेरनं कोणतीही ॲक्सेसरी मी गाडीला लावलेली नाही आहे. आता आपण गाडी आतून बघायला सुरुवात करूयात. गाडी आतून बघायला आरंभ करण्यापूर्वी की बघून घ्या तुम्ही. कीमध्ये 3च बटन दिलेली आहेत. मी कव्हर लावलेलं आहे या कीला. महिंद्रा कंपनीकडून येणारी की अशी दिसत नाही. मी कव्हर ॲक्सेसरीजमध्ये लावलेला आहे कमरेला अडकवण्यासाठी. गाडी लॉक, अनलॉक आणि बूट ओपन अशी 3 कीज याच्यामध्ये येतात. या कीजमध्ये पण काही हिडन फीचर्स आहेत, मी तुम्हाला नंतरच्या चलचित्रामध्ये दाखवेन. आता आपण गाडी आतून बघायला आरंभ करूया. पहिली मी गाडी अनलॉक करतो. गाडी अनलॉक केल्यावरती हेडलाईट ऑन होतात. समोर तुम्ही बघू शकता हेडलाईट दिसत आहेत समोर. म्हणजे गाडी लांब कुठे पार्क केलेली असेल तर अनलॉक केल्या केल्या काही क्षणासाठी हेडलाईट ऑन राहतात. गाडी डोर ओपन केल्या केल्या पहिला लुक गाडीचा असा दिसतो. डोर बऱ्यापैकी ओपन होतं. आमच्या टाटा पंचला 90 डिग्रीमध्ये डोर ओपन व्हायची, तेवढं पूर्ण ओपन होत नाही, पण बऱ्यापैकी ओपनिंग या डोअरला मिळतं. डोअरमध्ये जर सर्वात पहिलं बघितलं तर इथे सगळी विंडोजची फंक्शन दिलेली आहेत. ORVMची फीचर्स, लॉक अनलॉक ती सगळी फीचर्स इथे दिलेली आहेत. इथे एक बॉटल होल्डर आहे, इथे एक कप होल्डर आहे आणि मागे स्पेस दिलेली आहे. लॉक अनलॉकची जी गाडीची आतून करण्याची हँडल आहेत ती स्टीलच्या फिनिशची, क्रोम फिनिशची दिलेली आहेत. आणि हे सगळं लेदराईट फिनिश आहे. टॉप एंड मॉडेल असल्यामुळे हे सगळं लेदराईट फिनिश आहे. सॉफ्ट टच मटेरियल टॉप एंड मॉडेलला फक्त येतं. बाकी सगळ्या गाड्यांमध्ये इथे हार्ड मटेरियल येतं, हार्ड प्लॅस्टिक येतं. डोअरमध्ये इथे एक स्पीकर दिलेला आहे. ही गाडी टॉप एंड मॉडेल असल्यामुळे ह्या गाडीची ऑडिओ सिस्टीम जी आहे ती इतर मॉडेलपेक्षा जरा चांगली आहे. इथे आतमध्ये गाडीमध्ये गेले जातानाच आपल्याला पहिले इथली बटन्स बघायला मिळतात. इथे हिल असिस्ट कंट्रोल आहे, ह्याची फीचर्स मी नंतर तुम्हाला दाखवेन. इथे इंजिन ऑटो स्टार्ट स्टॉपचे जे फीचर आहे ते बंद करण्यासाठी हे बटन दिलेलं आहे. तिसरं बटन जे आहे ते फ्रंट पार्किंग सेन्सरचा ऑडिओ ऑन ऑफ करण्यासाठी हे बटन दिलेलं आहे. आणि हे हेडलाईट ॲडजस्टमेंटसाठी स्विच आपल्याला दिलेलं आहे. इथे एसीचा वेंट राईट साईडचा, इनलेट एसीचं इथे आतमध्ये दिसतं. आता आपण सीटवर बसून आतमधनं गाडी कशी दिसते ते बघूयात. गाडीत सीटवर बसण्यापूर्वी ड्रायव्हरच्या सीटला उंची कमी जास्त करण्याची सोय इथे दिलेली आहे. आणि सीट पुढे मागे करण्याची सोय इथे खाली दिलेली आहे. इलेक्ट्रिकल ॲडजस्टमेंटची प्रोव्हिजन टॉप एंड मॉडेल असून सुद्धा या गाडीला दिलेली नाही आहे. इथे जर बघितलं तर पेट्रोलची टाकीचं झाकण ओपन करण्यासाठी इथे प्रोव्हिजन दिलेली आहे. आणि इथे बॉनेट ओपन करण्यासाठी प्रोव्हिजन दिलेली आहे. ऑटोमॅटिक गाडी असल्यामुळे फक्त ॲक्सिलेटर आणि ब्रेक आणि डेड पॅडल तुम्हाला त्या बाजूला दिसेल. आता मी ड्रायव्हर सीटवरती बसलेलो आहे. डोअर लावल्यानंतर इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये कसा डिस्प्ले दिसतो ते बघा तुम्ही. दोन्ही इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ऑन होतील. मी जस्ट इग्निशन ऑन करतो म्हणजे तुम्हाला ती इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि डिस्प्ले बघायला मिळेल. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये अशा प्रकारे आपल्याला ग्राफिक्स दिसतं किंवा ॲनिमेशन दिसतं सुरुवातीला गाडी ऑन केल्या केल्या. आता मी सीट बेल्ट लावलेलं नाही, त्याचं वॉर्निंग इथे मला दिसतंय. आणि आता मध्ये मॅप चालू झालेला आहे. स्टेअरिंग वरती जर तुम्ही बघितलं तर स्टेअरिंग संपूर्ण राऊंड स्टेअरिंग दिलेलं आहे. ह्या लेफ्ट साईडला जी बटन आहेत ही सगळी ह्या सिस्टीमची बटन्स दिलेली आहेत. व्हॉल्यूम ऑन ऑफ करणे, फोन पिकअप करणे, ड्रॉप करणे, चॅनल चेंज करणे, ही सगळी बटन्स या बाजूला दिलेली आहेत. ग्लॉसी फिनिशमध्ये हे सगळं दिलेलं आहे. मध्ये महिंद्राचा लोगो आणि एअरबॅग इथे आहे, ड्रायव्हरची एअरबॅग. आणि राईट साईडला आपल्याला क्रूज कंट्रोलची फीचर्स सगळी दिलेली आहेत. या बटनांची सगळी फीचर्स मी तुम्हाला एका स्पेशल व्हिडिओमध्ये दाखवेन. स्टेअरिंगच्या मागे जर बघितलं तर ह्या बाजूला आपल्याला हेडलाईटची सगळी सेटिंग दिलेली आहेत. हेडलाईट आणि फॉगलाईट. ऑटो हेडलाईट असल्यामुळे ऑटोचं सेटिंग पण इथे आपल्याला ठेवता येतं, जसं मी आत्ता ठेवलेलं तुम्हाला दिसत आहे. लेफ्ट साईडला त्याच्या दिसत आहेत ती फॉगलाईट ऑन ऑफचं स्विच आहे. हेडलाईट ऑटो असतील तर फॉगलाईट सुद्धा ऑटो ऑन ऑफ होतात. लेफ्ट साईडला जर बघितलं तर वायपरची सगळी कंट्रोल, फ्रंट वायपर आणि बॅक वायपरची कंट्रोल ह्या बाजूला दिलेले आहेत. वायपरमध्ये सुद्धा ऑटोची सोय आपल्याला इथे दिलेली दिसते. स्टेअरिंगच्या मागे असलेलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर थोडक्यात आपण बघूयात. लेफ्ट साईडला आपल्याला गाडीचा स्पीड दिसत असतो. राईट साईडला मोड दिसत असतो. ड्राईव्ह मोड जो आहे तो दिसत असतो. पार्किंग, ड्राईव्ह, न्यूट्रल जे काय असेल तो इथे दिसतो. आता गाडी पार्क केलेली आहे त्यामुळे ते दिसते. हेडलाईटची स्टेटस आपल्याला सगळी इथे दिसते. खाली जर तुम्ही बघितलं तर 1340 किलोमीटर ओडोमीटरचं रिडिंग दाखवत आहे. आता मी ड्राईव्ह इन्फोच्या स्क्रीनवरती, ट्रिप एच्या स्क्रीनवरती आहे त्यामुळे ड्राईव्ह इन्फो इथं आपल्याला दाखवत आहे. आणि बाकी सगळे इंडिकेशन्स दिसत आहेत. लेफ्ट साईडला आपल्याला फ्युएल किती आहे गाडीमध्ये ते दाखवत असतं आणि राईट साईडला इंजिन टेम्परेचर आपल्याला दाखवतं. हे झालं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. याच्याबद्दल खूप सारी फीचर्स याच्यामध्ये आहेत, त्याच्यासाठी मी एक सेपरेट चलचित्र नंतर बनवेन.
आतमध्ये जर बघितलं तर 10.2 इंचेसची इन्फोटेनमेंट सिस्टीम दिलेली आहे. अतिशय सुंदर चालणारी ही सिस्टीम आहे. नॅव्हिगेशन बिल्ट इन दिलेलं आहे आणि मॅपमा इंडियाचं स्वदेशी गाडी असल्यामुळं स्वदेशी कंपनीचं नॅव्हिगेशन फीचर या गाडीमध्ये दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मोठ्या साईजमध्ये आपल्याला इथे मॅप बघायला मिळतो. हाच मॅप आपल्याला इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर पण घेता येतो, ते मी तुम्हाला नंतर दाखवीन. आता आपण गाडीची इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि इन्फोटेनमेंट सिस्टीम बघितली. अतिशय स्मूथ फंक्शनिंग आहे. ॲपल कारप्ले, अँड्रॉइड कारप्ले सगळं काही अतिशय उत्तम चालतं. मी रेग्युलर गाडीमध्ये ॲपल कारप्ले वापरत असतो आणि खूप सुंदर ॲपल कारप्ले या गाडीमध्ये चालतं. इथे सगळी बटन्स दिलेली आहेत. होमचं बटन दिलेलं आहे, म्युझिकचं बटन दिलंय, फोनचं बटन दिलंय, व्हॉल्यूम ऑन ऑफ करण्यासाठी फिजिकल बटन दिलेलं आहे आणि ही बाकी कॅमेरा ऑन करण्याची वगैरे बटन आहेत. तुम्ही जर हे बटन दाबलं तर तुम्हाला चारी बाजूचे कॅमेरे तुम्ही बघू शकता. इथे दिसतात आपल्याला, ज्या बाजूला आपण टच करणार त्याचे कॅमेरे आपल्याला दिसतात. ही सगळी फीचर्स मी तुम्हाला नंतर एका स्पेशल व्हिडिओमध्ये दाखवेन. इथे वरती जर तुम्ही बघितलं तरी संपूर्ण लेदराईट सॉफ्ट टच मटेरियल दिलेलं आहे आणि हे फक्त टॉप एंड मॉडेलला सॉफ्ट टच मटेरियल येतं. बाकी सगळ्या मॉडेल्समध्ये हे हार्ड प्लास्टिक मटेरियल येतं. टॉप एंड असल्यामुळे इथे असं दिलेलं आहे. इथे जर वरती बघितलं तर एअरबॅग आहे. तिथे एक कॉलम मध्ये ट्विटर दिलेला दिसतो. गाडीचा ट्विटर आहे, म्हणजे खाली मेन स्पीकर डोअरमध्ये आणि वरती इथे ट्विटर दिलेले आहेत. इथे जर बघितलं तर आतमध्ये लाईट सुद्धा आहे. जर तुम्ही हे मिरर ओपन केला तर वरती लाईट सुद्धा दिलेला आहे. ही फीचर पण खूप चांगलं फीचर आहे. मध्यभागी ही जर बटन बघितली तर वरचं पॅनोरॉमिक सनरूफ ओपन करण्याकरता इथे बटन दिलेलं आहे आणि मी आता पॅनोरॉमिक सनरूफ ओपन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता मोठ्या साईजचं, म्हणजे ह्याला ते स्कायरूफ म्हणतात. पॅनोरॉमिक सनरूफ म्हणत नाहीत किंवा सनरूफ नुसतं म्हणत नाहीत, स्कायरूफ म्हणतात महिंद्राच्या भाषेमध्ये. एवढं मोठं सनरूफ आपल्याला इथे या गाडीला मिळतं टॉप एंड मॉडेलला. बाकी मॉडेलला छोटं सनरूफ आपल्याला बघायला मिळतं. बाकी कंट्रोल जर आपण बघितले तर इथे आपल्याला सनरूफच्या खालचं कव्हर ऑन ऑफ करण्याची बटन्स दिलेली आहेत. लाईट ऑन ऑफ करण्यासाठी बटन दिलेली आहेत. दोन्ही बाजूला 2 सेपरेट लाईट आपल्याला दिलेले दिसतात. वरच्या बटनच्या थोडंसं खाली आपण जर बघितलं तर इथे मायक्रोफोन दिलेला आहे. जी जाळी दिसते तिथे गाडीचा मायक्रोफोन आहे. त्याच्या खाली जर बघितलं तर ऑटो ॲडजस्टेड IRVM आहे. ऑटो ॲडजस्टेड म्हणजे रात्रीच्या वेळेला गाडी चालवायला अत्यंत सुख मिळतं. ही गाडी चालवताना सुख मिळतं. अजिबात मागून येणाऱ्या गाड्यांचे प्रकाश किंवा हेडलाईट चमकत नाहीत. गाडी चालवायला खूप सुख मिळतं. फ्रेमलेस IRVM आहे आणि तो पण ऑटो डिमिंग IRVM आहे. आता आपण थोडंसं खाली येऊयात. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरच्या खाली मध्यभागी 2 मोठे एसीचे व्हेंट दिलेले आहेत. हे ऑन ऑफ करता येतात. एका साईडला केले तर पूर्णपणे बंद होतं, मध्यभागी केले तर फुल फ्लो चालू राहतो. वर खाली पण करता येतं. त्याच्या खाली हॅझार्ड लाईटचं बटन आहे. हे एअरबॅगचं इंडिकेशन आहे. इथे बटन दिलेलं नाहीये. जर प्रेग्नंट लेडी इथे साईड सीटवर बसली तर एअरबॅग इकडच्या डाव्या बाजूची बंद करता येते. त्याचं स्विच त्या बाजूला डोअरच्या आतमध्ये दिलेलं आहे. ते ऑन आहे का ऑफ आहे त्याचं इंडिकेशन इथे आहे. इथे मागचा डिफॉगर ऑन करण्याचं बटन दिलेलं आहे. इथे मोड चेंज करण्याचं बटन दिलेलं आहे. जर बटन दाबलं तर तुम्ही बघू शकता झिप, झॅप आणि झूम असे 3 मोड आपल्याला बघायला मिळतात. ही सगळी बटन्स इथे दिलेली आहेत. हे हॅझार्ड इंडिकेटरचं बटन मध्यभागी आहे. खाली जर बघितलं तर आपल्याला ड्युएल झोन AC बघायला मिळतो. ह्या बाजूचं टेम्परेचर वेगळं, या बाजूचं वेगळं. खाली मी आता ड्युएल झोनचं ACचं बटन ऑन ठेवलेलं आहे, त्यामुळे इकडचं टेम्परेचर आपण वेगळं ठेवू शकतो. तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडचं आता फक्त कमी जास्त होतंय आणि राईट साईडचं केलं तर राईट साईडचं कमी जास्त होतं. असा ड्युएल झोन ACचं फंक्शन आहे. त्याच्या खाली फॅनचा स्पीड कमी जास्त करण्याची बटन आहेत आणि मग AC आतली हवा का बाहेरची हवा त्याचं बटन आहे आणि हवा आपल्याला कुठल्या बाजूनी पाहिजे त्याची बटन. पण नॉर्मली क्लायमेट कंट्रोल ऑटो असल्यामुळं सगळे लोक ऑटोमध्येच वापरतात आणि ड्युएल झोन वापरायचा असेल तर ड्युएल झोन सुद्धा आपल्याला या गाडीमध्ये वापरता येतं. ग्लोबॉक्स जर बघितला तर हा ग्लोबॉक्स खूप खोल ग्लोबॉक्स आहे. आतमध्ये लाईट, साधा लाईट दिला, हॅलोजन का हॅलोजन दिला ते माहित नाही. बाकी सगळे लाईट हे LED दिलेत, पण इथे मात्र त्यांनी हॅलोजन लॅम्प दिलेला आहे आणि कूल्ड ग्लोबॉक्स आहे. आतमध्ये कूलिंग सुद्धा होतं आणि खूप खोल ग्लोबॉक्स या गाडीनी महिंद्रानी आपल्याला दिलेला आहे. डाव्या डोअरमध्ये जर बघितलं तर तिथे सुद्धा एक बॉटल होल्डर आहे किंवा कप होल्डर आहे. त्याच्या बाजूला एक कप होल्डर आहे आणि मागे स्पेस दिलेली आहे. आता मी ही बस्करं घातलीत गाडीमध्ये कारण घाम येऊ नये म्हणून मी नेहमी बस्करं वापरतो. सीट कव्हर जर बघितली गाडीची तर लेदराईट सीट कव्हर, टॉप एंड मॉडेल असल्यामुळे लेदराईट सीट कव्हर आपल्याला बघायला मिळतात. ह्याला जरी तुम्हाला होल्स दिसत असली तरी गाडीला
व्हेंटिलेटेड सीट्स नावाचं फीचर महिंद्राने टॉप एंड मॉडेल असून सुद्धा दिलेलं नाहीये. लेदराईट सीट्स आहेत पण कम्फर्टेबल आहेत. वाईड सीट असल्यामुळं बसायला खूप कम्फर्टेबल वाटतं आणि हा सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने दिलेला आहे. हे आपले सीट बेल्ट जे आहेत हे हाईट ऍडजस्टेबल सीट बेल्ट आहेत. आपल्याला पॅसेंजरच्या हाईट प्रमाणे सीट बेल्टची हाईट पण ऍडजस्ट करता येते. मध्यभागी आपल्याला आर्मरेस्ट मध्ये सुद्धा एक कप्पा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काही सामान आपलं असेल तर ठेवू शकता. आर्मरेस्ट ऍडजस्टेबल नाहीये, फिक्स आहे, पण आर्मरेस्ट हा अत्यावश्यक असतो गाडी चालवताना आणि तो आता इथे दिलेला आहे. इथे 2 कप होल्डर दिलेले आहेत. मी आता इथं कार फ्रेशनर सगळे ठेवलेले आहेत. हे बटन गाडीचं इलेक्ट्रॉनिक पार्किंग टॉप एंड मॉडेल असल्यामुळे ह्याला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकचं फीचर आहे. त्याचं बटन आहे ऑन ऑफचं आणि मागचं ऑटो ब्रेक होल्डचं ऑन ऑफ करण्याचं बटन दिलेलं आहे. इथे गिअरचा नॉब तुम्ही बघू शकता. पार्किंग, रिव्हर्स, न्यूट्रल आणि ड्राईव्ह असे 4 मोड दिलेले आहेत. मॅन्युअल मध्ये सुद्धा करून गाडी चालवता येते. गिअर बॉक्सच्या गिअर लिव्हरच्या मागच्या बाजूला जर बघितलं तर इथे आपल्याला वायरलेस चार्जिंगचा पॅड दिलेला आहे. ज्या मोबाईलला वायरलेस चार्जिंगचं फीचर असतं ते मोबाईल तुम्ही इथे नुसते ठेवून चार्ज करू शकता. इथे सी टाईप चार्जिंगचं पोर्ट दिलेलं आहे. पॉवर 60 वॉट पॉवर देणारं हे चार्जिंगचं पोर्ट आहे. इथून तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप काही चार्ज करू शकता. लॅपटॉप सुद्धा चार्ज करेल एवढी कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे. शेजारी USB-चं एक पोर्ट दिलेलं आहे आणि प्लस तुम्हाला वायरलेस चार्जिंगची सुद्धा फीचर दिलेली आहे. ॲपल कारप्ले, अँड्रॉइड कारप्ले, वायफाय आणि ब्लूटूथ मधून कनेक्ट होतात, त्यामुळे या केबलची आवश्यकता पडत नाही. मी गाडीमध्ये केबल ठेवली आहे कारण मला आयफोन चार्ज करण्यासाठी केबल लागते म्हणून मी केबल ठेवलेली आहे. अदरवाईज अँड्रॉइड आणि ॲपल कारप्ले ह्याचे वायरलेस आहेत. आता आपण मागच्या सीटवर जाऊया. सेकंड रो कशी आहे ते आपण मागे जाऊन बघूयात. मागचं डोअर मी आता ओपन करतोय. तुम्ही इथे बघू शकता माझी लॅपटॉपची बॅग ठेवलेली आहे. थोडीशी सरकवतो मी लॅपटॉपची बॅग आणि इथे तुम्ही बघू शकता एवढी लेग स्पेस दिलेली आहे. 3 पॅसेंजर आरामशीर बसू शकतात. ॲडल्ट साईजचे 3 पॅसेंजर बसू शकतात. एक छोटा चाइल्ड असेल तर आरामशीरच, खूपच आरामशीर बसू शकतात. पण मोठे 3 असतील तरी सुद्धा 3 लोक इथे व्यवस्थित बसू शकतात. मी आता इथे मागे बसलेलो आहे. माझी उंची जवळपास 5 फूट 11 इंच आहे आणि माझ्या हाईट प्रमाणे मी पुढचं सीट ऍडजस्ट केलेलं आहे. आणि तुम्ही इथे लेगरूम बघू शकता. एवढी लेगरूम शिल्लक राहिलेली आहे. पाय पसरायला उत्तम पैकी जागा आहे. थाय सपोर्ट जर बघितला तर थाय सपोर्ट बऱ्यापैकी आहे. अतिशय कम्फर्टेबल मागून प्रवास करायला सुद्धा या गाडीमध्ये वाटतं. मागचं आपण जर डोअर बघितलं तर आतमध्ये क्रोम फिनिश लॉक अनलॉकचं लिव्हर दिलेलं आहे. हे जे फिनिशिंग आहे हे सगळं लेदराईट फिनिश आहे. सॉफ्ट टच मटेरियल आहे. इथे सुद्धा सॉफ्ट टच मटेरियल दिले हात ठेवायला पॅसेंजरला. इथे थोडीशी स्पेस दिलेली आहे मोबाईल किंवा काहीतरी ठेवायला. विंडोचा स्विच इथे दिलेला आहे ग्लासचा. त्याच्यानंतर एक बॉटल होल्डर दिलेला आहे आणि इथे मागे एक स्पेस दिलेली आहे. हे सॉफ्ट टच मटेरियल फक्त टॉप एंड मॉडेलला येतं, अन्य कुठल्याही मॉडेलला येत नाही. मी डोअर बंद करतो. इथे मध्यभागी जर आपण बघितलं तर रिअर AC व्हेंट्स इथे दिलेले आहेत. दोन्ही बाजूला 2 लोकांना ऍडजस्ट करता येतील, दोन्ही डायरेक्शनला ऍडजस्ट करता येतील अशी AC व्हेंट्स दिलेले आहेत. त्याच्या खाली एक C टाईप चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. मोबाईल ठेवायला एक कप्पा दिलेला आहे आणि प्लस इथे खाली जर बघितलं तर इथे आपल्याला सिगरेट लायटरची प्रोव्हिजन पण दिलेली आहे. इथे काही डॉक्युमेंट्स ठेवण्यासाठी किंवा पेपर पुस्तकं काही ठेवण्यासाठी कप्पे दिलेले आहेत. वरती जर बघितलं तर हँडल दिलेला आहे. गाडीमध्ये ह्या बाजूला एक LED केबिन लॅम्प आणि त्या बाजूला एक केबिन लॅम्प दिलेला आहे. हा पण LED आहे. मला वाटतं ह्याच्या खालच्या मॉडेलला एकच केबिन लॅम्प येतो आणि हॅलोजन येतो. टॉप एंड असल्यामुळे ह्याला दोन्ही बाजूला LED वाले केबिन लॅम्प दिलेले आहेत आणि हँडल दिलेली आहेत. डाव्या बाजूचं सीट तुम्ही बघू शकता. अतिशय कम्फर्टेबली आपल्याला इथे बसता येतं आणि समोरचं दृश्य पण आपल्याला गाडीचं अतिशय सुंदर दिसतं. गाडीचा व्ह्यूइंग अँगल जो आहे म्हणजे बाहेरच्या काचांमधनं बाहेरचं दिसणं जे आहे ते खूप मोठा व्ह्यू दिसतो आणि समोरच्या बाजूची सुद्धा काच खूप मोठी असल्यामुळे समोरनं पण खूप छान व्ह्यू आपल्याला मागच्या बाजूनी दिसतो. अतिशय कम्फर्ट ड्रायव्हरसाठी पण आणि पॅसेंजरसाठी पण अतिशय कम्फर्टेबल असणारी ही महिंद्रा XUV 3XO AX7L गाडी आहे. गाडीला मी बाहेरनं कुठल्या कुठल्या ॲक्सेसरीज लावल्यात ते थोडक्यात तुम्हाला दाखवतो. हे मड फ्लॅप मी लावलेले आहेत. आतमध्ये असलेले 7D टाईपचे मॅट मी लावलेले आहेत. मागे आणि पुढे सुद्धा 7D टाईपचे मॅट लावलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता 7D टाईपचे ट्रे टाईप मॅट्स लावलेले आहेत. स्टेअरिंग कव्हर, सीट कव्हर काहीही लावलेलं नाही. त्याच्यानंतर खाली मी इथे एक लाईट लावून घेतलेला आहे. जर रात्रीच्या वेळेला काही शोधायचं असेल तर इथे लाईट असलेला बरा म्हणून मी एक एक्स्ट्रा लाईट फक्त लावून घेतलेला आहे.
गाड्यांना फिल्मिंग केलेलं आहे. जरी कायद्याने परमिशन नसली तरी सुद्धा मी फिल्मिंग केलेलं आहे. 70% ट्रान्सपरन्सी असलेलं फिल्मिंग केलेलं आहे. म्हणजे फिल्मिंग हे आतले ट्रे, त्यानंतर मड फ्लॅप्स आणि तो आतमधला लाईट, एवढंच फक्त मी बाहेरनं ॲक्सेसरीज लावलेले आहेत. बाकी गाडीला कुठल्याही ॲक्सेसरीज लावण्याची आवश्यकता नाही, कारण हे टॉप एंड मॉडेल आहे. आता चलचित्र संपवण्यापूर्वी गाडीच्या किमतीबद्दल तुम्हाला गाडीत बसून सांगतो आणि मग आपण चलचित्र संपवूयात. तुम्ही कोणत्याही महिंद्राच्या डीलरकडे जर गाडीची चौकशी करायला गेलात, महिंद्रा XUV 3XO AX7L पेट्रोल ऑटोमॅटिक ह्या वर्षांची जर चौकशी करायला गेलात तर तुम्हाला 18 लाख ते 18.5 लाख रुपयापर्यंत किंमत सांगितली जाऊ शकते. मी गाडी घेताना मला डिस्काउंट चांगलं मिळालेलं आहे. प्लस मी गाडीचं एक्सटेंडेड वॉरंटी घेतली नाही, मी गाडीचे ॲडिशनल पॅकेजेस त्यांचे जे असतात ते घेतले नाही. त्याच्यानंतर मी इन्शुरन्समध्ये चांगलं डील केलं डीलर बरोबर. त्यामुळे मला ही गाडी जर बघितलं तर 16,79,000 रुपयांना ही गाडी पडलेली आहे. म्हणजे ॲक्सेसरीज धरून आपण जर पकडलं तर मला साधारणपणे 17 लाख रुपयाला ही गाडी पडलेली आहे. तुम्ही कोणत्या शहरामधून गाडी घेताय, कोणतं मॉडेल घेताय आणि डीलरशी डील तुम्ही कसं करताय आणि कुठले कुठले फीचर्स किंवा ॲड ऑन पॅकेजेस तुम्ही घेताय त्यावरती गाडीची किंमत अवलंबून राहील. मला मात्र ही गाडी 17 लाखाच्या आसपास पडलेली आहे, कारण मी ॲडिशनल पॅकेजेस त्यांचे कोणतेही घेतलेले नाहीत. आता आपण चलचित्राची इतिश्री करूयात. तर दर्शक हो, आजच्या या छोट्याशा चलचित्रामध्ये आज आपण फक्त महिंद्रा XUV 3XO AX7L पेट्रोल ऑटोमॅटिक म्हणजेच महिंद्रा 3XO मधलं टॉप एंड मॉडेलची तोंड ओळख करून घेतलेली आहे. आरंभाला मी जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे आमच्या वाहिनीवरती इंडियन कार्स नावाची प्लेलिस्ट आहे. त्या प्लेलिस्टमध्ये ह्या गाडीचे फीचर्स एक्सप्लेन करणारे अनेक चलचित्र भविष्यात येणार आहेत. त्यामुळे आमच्या इंडियन कार्स या प्लेलिस्टवर लक्ष ठेवा ही विनंती आहे. आपली नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा, एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा. तुम्हाला जर 3XO बद्दल कोणत्याही शंका असतील तर खाली कॉमेंटमध्ये लिहून कळवा, मी त्या शंकांची उत्तरं देईन. तुमच्या शंकांचं उत्तर देण्यासाठी मी नवीन चलचित्र सुद्धा बनवू शकेन. त्यामुळे तुमच्या शंका, काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आमच्या वाहिनीला जर आपण अजून सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब किंवा फॉलो सुद्धा करा, ही नम्र विनंती आहे. चला तर मग गाडीची फीचर्स बघणाऱ्या पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात. तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.